तरी जे निवडून श्रेय आले. घेणारे, जर हा ईव्हीएमचा घोटाळा नसतं झाला तर त्यांचीच काय परिस्थिती झाली असती ते जनतेसमोर आलं असतं. आणि बाळासाहेब थोरातांच्या म्हणजे सहकार्याने म्हणा किंवा त्यांच्या याने तुम्ही निवडून आलात आणि असं म्हणतात की त्या रागातनं विखेंनी तिथं जाऊन खूप काम केलं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव केला, नाही, अशी थिअरी काहींनी मांडली. ती किती खरी आहे? रागातून नाही, रागाबिगाने हे होत नसतं. हे सगळं ईव्हीएम मुळे झालं, नाही तर असं काय होत नसतं. बाळासाहेब थोरातांसारख्या माणसाची पकड मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी, मतदारसंघात नव्हे जिल्ह्यात बाळासाहेब थोरातांची पकड आहे. राज्यात सुद्धा एक चांगलं सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरातांकडे पाहिलं जातं. असं काही कुणी म्हणून घ्यायचं नाही आम्ही लई काम केलं म्हणून हे झालं. तिथं काय काम आहे? विरोधकांचं काय शून्य काम आहे? विरोधकांचं शून्य काम आहे, तिथं शून्य काम आहे. तरी जे श्रेय घेणारे, जर हा ईव्हीएमचा घोटाळा नसतं झाला तर त्यांचीच काय परिस्थिती झाली असती ते जनतेसमोर आलं असतं.